तयाचे करीन चिंतन जगज्जीवन नारायण गायीन गुण तयाचे जो या भिवरे छातिरी कट धरोनी करी जो या भिवरे छातिरी कट धरोनी विढल विढल पाऊली समची साजरी अंतरी धरोनी राहेन जो या असुराचा काळ जो या असुराचा काळ भक्त जन प्रतिपाळ बघा जो या असुराचा काळ भक्तजन प्रतिपाळ खेळी लागवे सकळ तयाच्या भाळ पायावरी जो या गोपिकांच्या मेळी तो काय करतोय जो या गोपिकांच्या मेळी खेळी खेळ वनमाळी रसा तळा नेला बळी राहे पाताळी स्वामी माझा आणि असं असून सुद्धा तो भगवान परमात्मा राहतोय कुठं राहे स्वामी पाताळी माझा जो या लावण्य पुतळा जो या लावण्य पुतळा जया अंगी सकळ कळा गळा वैजयंती माळा तया वेळोवेळी दंडवत तुकाराम महाराज म्हणतात की अजून त्याच्या हातामध्ये काय जया नामे नासे पाप जया नाम पापनासी जया नाम पापनासी लक्ष्मी ऐसी जयाची दासी तो या तेज पुंजरासी सर्व भावे तुका म्हणे शरण आला लक्ष्मी चरणाजवळ वास करते असा असणारा जयाचा अवतार आहे आणि तो कुठं कुठं तो हा भिवरेच्या तिरी कट धरोनी करी पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची संताचे
दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तया पायरीशी सदा नम्र माथा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना 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 चलो जी जय श्री राम श्री राम आवाज आवाज जय श्री राम श्री राम पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध पर घेऊनी हाती बोध ज्ञानाचा
भगवती बोध परडी घेऊनी हाती पोत ज्ञानाचा पाजळती उधो उधो भक्त नाचती गोंधळा येईवो जगदंबे गोंधळा येईवो जगदंबे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे संप्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग ज्या महाराजांचा आहे सर्वांच्या परिचयाचा श्री तुकोबाराय यांचा नाट या सदरातील 6 चरणाचा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे। या अभंगातून आपल्याला काही गोष्टीवरती चिंतन करायचं आहे। या अभंगातून महाराज सांगतात की भगवान परमात्म्याचं कारण वच्छेद त्याचबरोबर भगवान परमात्म्याचं स्वरूप भगवान परमात्म्याचं ठिकाण आणि भगवान परमात्म्याचा स्वभाव या सगळ्याचा अभ्यास करण्याकरता या सगळ्यांचं चिंतन करण्याकरता हा अभंग चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे। आपल्या या सुंदर अशा पावन भूमीमध्ये समोर अधिष्ठान एवढं सुंदर आहे कुणकेश्वराचं मंदिर आहे आणि या भगवंताच्या चरण स्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये मंगरूळ या गावामध्ये हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह अधिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळा एवढ्या थाटात आणि उत्साहात चालू असलेला हा सोहळा तसं पाहिला गेलं तर आजचा दिवस दुसरा आहे बरोबर ना सप्ताहाचा दिवस दुसरा आहे पण एवढ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये इथं बघायला गेलं तर कशाचीच कमी नाही कलाकारांची कमी नाही सगळ्या भाविक भक्तांची कमी नाही ग्रामस्थ मंडळींची कमी नाही सगळे भाविक जण या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित आहेत धार्मिक क्षेत्रातली राजकीय क्षेत्रातली सामाजिक क्षेत्रातली सगळी मंडळी एका छताखाली या भगवंताच्या पावन भूमीमध्ये वास करतायत आणि एवढा सुंदर असं नियोजन आयोजन ज्यांनी केलं आपलं सगळे मंगरूळ परिवार असेल सप्ताह कमिटी असेल सुंदर असा सोहळा आहे पाहायला गेलं ना तर एवढं असं सुंदर कार्यक्रमाचा रूपरेषा पाहिली इथली माणसं पाहिली इथल्या सगळ्यांना माहित आहे की आपला भाग धाराशिव जिल्हा तुळजापूर तालुका आणि आमचं गाव सातारा म्हटलं की महाराज अरे म्हटलं की कारे म्हणजे सहज जरी आम्ही एखादी गोष्ट बोललो तर आम्ही भांडतोय काय असं लोकांना वाटतं पण इथली माणसं रागात जरी बोलली ना तरी महाराज मायेने बोलवतायत असं वाटतं एवढी प्रेमळ माणसं आहेत एवढी सुंदर एवढी जीवा भावाची माणसं आल्या मला एवढं छान वाटलं सगळ्यांनी स्वागत एवढं थाटामाटात केलं इथला सोहळा पाहिला इथं बघा ना कशाचीच कमी नाहीये गायनाचार्यांची कमी नाही मृदंगाचार्यांची कमी नाही तसं पाहिला गेलं तर इथं 2 मृदंगाचार्य आहेत यांच्याकडे बघून मला असं वाटतं की एका साईडला श्रीकृष्ण आहेत आणि एका साईडला श्री विठ्ठल आहेत एवढी सुंदर जोडी आहे एवढा कलाकार मंडळी भगवंत आणि तसं बघायला गेलं तर मी कायम सांगत असते बरं का महाराज की ही 2 मृदंगमणी एकत्र यायला सुद्धा महाराज नशीब लागतं कारण शास्त्र सांगतंय 2 शास्त्री
2 मिस्त्री, 2 कुत्री, 2 आवा, 2 जावा, तसे 2 पकवाजकार कधीच एकत्र येत नाहीत. पण इथं आलेत. गायनाचार्य मंडळी एकत्र आलेत. नाही तर महाराज थोडं जोरात म्हटलं की माईक देऊन बाजूला सारणारी लोक आहेत. पण इथं कलाकार मंडळी यांच्यातला एक गुण मला आवडला की ही गायनाचार्य मंडळी आहेत ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, कलाकार तर असतात भरपूर जण, पण इथं मला असं बघायला भेटलं की खरा कलाकार त्याला म्हणायचं, कलाकार त्याला म्हणायचं नाही जो आपल्या सोबतच्या माणसाला पाडण्याचा प्रयत्न करतो. कलाकार त्याला म्हणायचं नाही जे दुसऱ्याचं चांगलं होऊ वाटत नाही, दुसऱ्याचा आवाज माझ्यापेक्षा चांगला आला नाही पाहिजे असं ज्याला वाटतं त्याला कलाकार म्हणायचं नाही. खरा कलाकार त्याला म्हणायचं जो आपल्या सोबत सगळ्या कलाकारांना पुढे घेऊन चालतो, त्याला खरा कलाकार म्हणायचं. अशी कलाकार मंडळी आहे तिथं. एकमेकांना सहकार्य करून, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, अशी मंडळी आहे तिथं. प्रेमळ स्वभावाची माणसं आहेत. आणि या भूमी सुद्धा त्याला पवित्र लागते बर का. मला आमच्या संभाजी महाराजांनी सांगितलं, आमच्या वारीमध्ये आमची भेट झाली. अजून बरीच मंडळी होती, आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, पण आमच्या बाबांचा एवढा माझ्यावरती जीव. महाराज कीर्तनामध्ये भेट झाली, जी टॉकीजचं माझं शूटिंग होतं आणि बाबांनी आजोबांची माझी भेट झाली. मला सांगितलं, ताई एवढी सुंदर तुमची सेवा झाली, आमच्या गावी एक दिवशी नक्की आम्ही तुम्हाला बोलवू. आणि एक गोष्ट सांगते, हा सोहळा होतोय ना, ही क्वचित परमार्थिक क्षेत्रातली उरलेली ही मंडळी आहेत, ही वयोवृद्ध मंडळी, यांच्यामुळं महाराज काय टिकलाय, सप्ताह टिकलाय, यांच्यामुळं परमार्थ टिकलाय. मी आल्या आल्या सुद्धा पाहिलं, आमचं स्वागत करायला सुद्धा किती वयोवृद्ध मंडळी, त्यांचं मला वाटतं 80-85 वय असावं. एवढी मंडळी, एवढ्या लांब दूरवर आम्ही भोजनाकरता गेलो खोपडे परिवारांच्या घरी, आणि एवढं सुंदर, खरंच किती प्रेमळ मंडळी असावी. स्वागत जेवणाला भोजनाला जाताना वाजत वाजंत्री नेले आणि खोपडे परिवारानं पण एवढं सुंदर स्वागत केलं. खोपडे परिवाराचं मी याच्याकरता आभार मानेल की त्या ताईंनी सांगितलं, आमच्या नीताताई होत्या, त्यांच्या सुनबाई होत्या, सगळ्या ताई आता आहे तिथं. त्या ताईंचं असं बोलणं होतं की ताई तुम्ही आमच्या घरी जेवणाला आलाय ना, तर मला असं वाटत नाही महाराज आले, आमच्या घरी साक्षात देव आलाय, असा आनंद आम्हाला होतोय. म्हणजे ताईंच्या तोंडातलं वाक्य आहे की एखादा महाराज घरी यावा, एखादा संत घरी यावा, संत मंडळीचं भोजन घरी असावं, तर महाराज साक्षात देव आमच्या घरी जेवण करतोय की काय, याची अनुभूती इथल्या माणसांना होते, इथल्या लोकांना होते. खरंच माझं भाग्य आहे की ही भूमी मला लाभली, कारण येताना पण आजचा दिवस आमचा एवढा सुंदर गेला. मंगरुळकर सांगते, घरून निघालो, पंढरपूरच्या भूमीमध्ये आलो. पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे आणि त्या भूमीमध्ये पाय पडला, पांडुरंगाचं दर्शन झालं. तिथून आलो, आदिशक्ती आपली असणारी तुळजापूरची तुळजा भवानीचं दर्शन झालं आणि साक्षात भवानी आमच्या बरोबर या आपल्या मंगरुळ गावातच अवतरली असं म्हणायला काय हरकत नाही. तिचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. कारण आपलं गाव एक पुण्यवान आहे की इथं बघायला गेलं तर पंढरपूरच्या वाटेवर आहे, तुळजापूरचं तीर्थक्षेत्र आहे आणि आणखी धाराशिव जिल्हा शेजारी तेर म्हणून गाव आपल्या गोरोबा काकांचं. एवढी पावन भूमी, ही भूमी संतांची आहे. इथं महाराज पिकं सुद्धा सुपीक येतील, इथली महाराज मुलं सुद्धा चांगले शिक्षण घेत आहेत, इथल्या लोकांवरती चांगले संस्कार आहेत. कारण याचं महाराज ताकदच इथल्या भूमीची आहे. पवित्र ते कुळ पावन तो देता, हरिच्या जन्म घेती
पावन तुझे देते आईने तो जन्म घेते देते आईने तो जन्म घेते पवित्र तो कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती. म्हणून एवढ्या सुंदर अशा भव्य दिव्य वातावरणामध्ये आपण हा सप्ताह साजरा करतोय आणि याच कारणच जे म्हणून अभंगच घेतलाय. जेने हा जीव दिला दान, ज्याच्यामुळे हे चाललंय, ज्याच्यामुळे सप्ताह घडतोय, का त्याचं नाव घ्यायचं? मंगरुळकर, का त्याचं नाव घ्यायचं? का ज्ञानेश्वरीचं वाचन आहे? का कीर्तन आहे? का गायन आहे? का नामस्मरण आहे? हे चाललंय कशासाठी? याच्या मागचा उद्देश काय? अशी प्रश्न आपल्याला पडावेत. पडतात का आपल्याला प्रश्न? वाटतं का आपल्याला हे सगळं का चाललंय? कशा करताय? हे कीर्तन का? हे नामस्मरण का? हे भजन कशा करता? जेने हा जीव दिला दान. अभंगातच सगळं आहे. याच कारण काय? जो अभंगच कीर्तनासाठी निवडलाय त्याच्यातच उत्तर आहे. कशा करता? कारण पाहायला गेलं तर दान हा शब्द असा आहे की दान हा शब्द कोणाला पण लागू पडत नाही. दान हा शब्द एक तर लागू पडतो देवाला, नाहीतर दान हा शब्द लागू पडतो संतांना. कारण तुम्हा आम्हाला दान हा शब्द जरी ऐकला, बाबा मला सांगा, दान करायला आजकालची माणसं पुढे असतात का? दान हा शब्द ऐकला, दाणे कापे हात, दान शब्द ऐकला की आमचा हात काय होतात? थरथर कापतात. आम्हाला आजकाल दान करू वाटत नाही, कुणाला मदत करू वाटत नाही, कुणाच्या उपयोगी आम्ही पडावं असं आजकाल लोकांना वाटत नाही. एक जण खड्ड्यात पडलं महाराज. कुठं पडलं? मंगरुळकर, तुम्ही बोर झाले का? मी जाऊ का? हा, मोकळ बोला. एक जण पडले. कुठं? खड्ड्यात. हा, सगळेजण जागेवरती आले. खड्ड्यात पडला बिचारा. 10-5 माणसं गोळा झाली. हा ओरडायचा खालून, अरे मी खड्ड्यात पडलो, मला वाचवा, मी खड्ड्यात पडलो, मला वाचवा. लोक म्हणायची द्या हात. लोक हात मागतायत पण हा हात द्यायला तयार नाही. पण नुसतंच महाराज ओरडायचा, आकांत केलं ओरडून की मी खड्ड्यात पडलोय, वाचवा मला, वाचवा मला. माणसं म्हटली काय माणूस मूर्ख आहे, खड्ड्यात पडलाय, पडलाय ते पडलाय, हात द्या म्हणतोय, पण माणसं हात मागायला गेले तर हात पण देत नाही. ह्याच करायचं काय? नुसता ओरडतोय मी खड्ड्यात पडलोय, मला वाचवा, मी खड्ड्यात पडलोय, मला वाचवा. तेवढ्यामध्ये त्या राव साहेबाचं, खड्ड्यात पडलेल्या राव